चित्ते मीची जाहाले, मियाची प्राणे धाले, जीवो मरो विसरले, बोधाचिया भुली. मग तया बोधाचे नि माझे, नाचती संवाद सुखाची भोजे. आता एकमेका घेपे दीजे, बोधचिवरी. जैशी जवळिकेची सरोवरे, उचंबळलिया कालवती परस्परे. मग तरंगासी धवळारे, तरंगची होती. तैसी येर येरांची मिळणी, पडत आनंद कल्लोळांची वेणी. तेथ बोध बोधाची लेणी, बोधेंची मिरवी. जैसे सूर्ये सूर्याते ओवाळिले, की चंद्रे चंद्रम्या क्षेम दिधले. ना तरी सरिसे निपाडे मीनले, दोनी ओघ. तैसे प्रयाग होत सामरस्याचे, वरी ओसाण तरत सात्विकाचे. ते संवाद चतुष्पथींचे, गणेश जाहले. ज्यांचे चित्त माझ्या स्वरूपाशी एकवटलेले आहे, ज्यांचा जीव माझ्या दर्शनाने तृप्त होतो आणि ज्यांचा प्राण या माझ्या शाश्वत अस्तित्वामुळे सुखावतो. आत्मबोधाची मोहिनी पडल्यामुळे जन्ममरणाने वेटोळे घातलेल्या आपल्या अस्तित्वाला जे विसरतात, या आत्मबोधाच्या तृप्तीमुळे संवाद सुखाचा अपूर्व आनंद नृत्याच्या तालात प्रत्यक्ष अनुभवू लागतात. माझ्याच अस्तित्वाविषयी बोलत राहतात. शेजारी शेजारी असणाऱ्या सरोवरांचा वर्षानंद पावसात नाहताना उचंबळून आला की ती सरोवरे परस्परात मिसळून जातात आणि त्याचा परिणाम असा होतो की तरंगच तरंगांची घरे होतात. त्याप्रमाणे माझे सद्भक्त एकमेकांना भेटले की माझ्याविषयक वाटणाऱ्या भक्तिपुरात ते सर्व आनंदाने नाचू लागतात. त्यांचा आनंद कल्लोळ उफाळून येतो. तो क्षण असा असतो की ज्ञानच ज्ञानाला ज्ञानाचे अलंकार चढवते. बोध बोधाला बोधाचे अलंकार चढवून स्वतः मिरवू लागतो. जसे सूर्याने सूर्याला ओवाळावे, चंद्राने चंद्राला आलिंगन द्यावे, किंवा जळाचे दोन समान प्रवाह एकमेकांना येऊन मिळावेत, तसे माझ्या या परमभक्तांचे एकमेकांना भेटणे असते. ब्रह्मैक रसाचे पवित्र प्रयाग तीर्थ तसे त्यांचे एकत्र येणे. तिथे अष्टसात्विक भावांचे उधाण आलेले असते. हे माझे भक्त संवादरूपी चौरस्त्यावरचे चालते बोलते गणेशच जणू. तेव्हा तया महासुखाचे निभरे, धावोनी देहाची गावा बाहेरे. मिया धाले तेणे उद्गारे, लागती गाजो. पै गुरुशिष्यांची या एकांती, जे अक्षरा एकाची वदंती. ते मेघाची या परी त्रिजगती, गर्जती सैंघ. जैसी कमळकळिका जाले पणे, हृदयींचिया मकरंदाते राखो नेणे. देराया रंका पारणे अमोदाचे, तैसे निमाते विश्वी कथित. कथिते नितोषे कथू विसरत, मग तया विसरा माझी विरत. आंगे जीवे ऐसे प्रेमाचे नि बहुवसपणे, नाही राती दिवो जाणणे. केले माझे सुख अव्यंगवाणे, आपण पेयाजिही. माझ्या अस्तित्वाविषयी अत्यंत प्रेमाने संवाद साधणारे हे माझे महाभक्त अशा एका परमोच्च महासुखाचा अनुभव घेतात की त्यांचे देहभान हरपते. माझा लाभ झाल्यामुळे ते तृप्त झालेले असतात. ते माझा जय जयकार करीत गरजू लागतात. सद्गुरू आपल्या सर्व शिष्यांना एकांतात ओम या एकाक्षर मंत्राचा जो उपदेश करतात,
तो ओंकाराचा ध्वनी हे महात्मे मेघांच्या गडगडाटाप्रमाणे त्रैलोक्यात करतात. तुला मी आणखी एक सांगतो. कमळाची कळी पूर्ण विकसित झाली की आपला मकरंद कृपणपणे स्वतःशी जपून ठेवत नाही, तर राजापासून रंकापर्यंत सर्वांनाच सुगंधाची मेजवानी देते. त्याप्रमाणे संपूर्ण विश्वामध्ये हे महात्मे फिरत राहतात, माझे कीर्तन करतात, गुह्यतम ज्ञानाचा घोष करतात. याचा त्यांना एवढा आनंद होतो की ते स्वतःचे भान विसरतात. तनामनाने ते माझ्यात समरस होऊन जातात. त्यांच्या तनामनात प्रेम इतके दाटून येते की त्यांना आता रात्र आहे की दिवस याचे भानच राहत नाही. माझ्या अव्यंग स्वरूपाचा शाश्वत आनंद लुटत माझ्या स्वरूपाच्या प्राप्तीत स्वतःला विरघळवून टाकतात. तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही, ते ठाईंचीच तिही घेतली सेल. काजे ते जिया वाटा निघाले गा सुभटा, ते सोय पाहोनी अभांटा स्वर्गापवर्ग. म्हणून तिही जे प्रेम धरिले, तेच आमुचे देणे उपाईले. परी आम्ही देयावे हेही केले, तिहींची म्हणिये. आता यावरी येतुले घडे, जे तेची सुखागळे वाडे. आणि काळाची दिठीन पडे, हे आम्हा करणे. अशा माझ्या परमभक्तांना जे काही प्रेमाने द्यायला जावे, तर ते माझे देणे, त्यातला सर्वोत्तम भाग त्यांनी अगोदरच प्राप्त केलेला असतो. हे माझे भक्त, ज्या वाटेवरून आपली भक्ती पावले टाकत असतात, त्या भक्ती वाटेचा विचार करू जाता स्वर्ग आणि मोक्षाच्या वाटा आडमार्ग वाटू लागतात. म्हणून ह्या माझ्या भक्तांच्या अंतःकरणात माझ्याविषयी जे प्रेम दाटून आलेले असते, ते खरे तर त्यांना द्यावे असे वाटत असते, परंतु ते तर त्यांनी स्वतःच्या साधनेने अगोदरच मिळवलेले असते. आश्चर्य असे की ते प्रेमसुद्धा मीच त्यांना दिले आहे असे ते सर्वांना सांगत असतात. त्यामुळे पार्था, माझ्या लेखी इतकेच उरलेले असते की माझ्या भक्तांनी भक्तीच्या बळावर स्वतःच मिळवलेले हे परमसुख सतत वाढत कसे जाईल आणि त्या प्रेमावर काळाची दृष्टी पडणार नाही, याची फक्त काळजी घ्यायची. लळे याचिया बाळका किरीटी, गवसणी करुनी स्नेहाचिया दिठी. जैसी खेळता पाठोपाठी, माऊली धावे. ते जो जो खेळ दावी, तो तो पुढे सोनयाचा करून ठेवी. तैसी उपास्तीची पदवी, पोषित मी जाये. जिये पदवीचे निपोषके, ते माते पावती यथा सुखे. हे पाळती मज विशेखे, आवडे करू. आपल्या अत्यंत लाडक्या बाळावर स्नेहाचा वर्षाव करीत त्याच्यावर आपल्या स्नेहदृष्टीचे अभेद्य कवच करून घालणारी आई, बाळ जिकडे खेळत असेल तेथे त्याच्या पाठोपाठ जाते आणि ते धडपडून खाली पडणार नाही ना, याची काळजी घेते. बाळ खेळताना ज्या ज्या गोष्टींची इच्छा प्रकट करते, ते खेळणे जणू सोन्यासारखे त्याच्या पुढे ठेवते. त्याप्रमाणे पार्था, मला माझ्या परमभक्तांची उपासना मौल्यवान वाटते आणि मी त्यांच्या उपासनेचा जोर वाढता ठेवतो. ज्या अथक उपासनेच्या बळावर ते परमभक्त मला येऊन मिळतात, त्या उपासनेची जपणूक करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. पैगा भक्तासी माझे कोड, मज तयाचे अनन्य गतीची चाड. काजे प्रेमळांचे साकड, आमुचिया घरी. पाहे पा स्वर्ग मोक्ष उपाईले.
दोन्ही मार्ग तयांची ये वाहणी केले, आम्ही आंग ही शेखी वेचिले, लक्ष्मी येसी पर्यापण पेवीण जे एक, ते तैसेची सुख साजुक, सप्रेमळान लागी देख, ठेविले जतन, हा ठायवरी किरीटी, आम्ही प्रेमळू घेवो आपण पयासाठी, या बोली बोलिजत गोष्टी, तैसिया नव्हती गा. ज्या परमभक्तांच्या मनी माझ्याविषयी अपार प्रेम असते, त्यांच्याविषयी माझ्या मनी अत्यंत आवड आणि प्रेम असते. कारण अशा प्रेम करणाऱ्या परमभक्तांचा आमच्या घरी दुष्काळच असतो. म्हणून मी काय करतो की अशा भक्तांसाठी स्वर्ग आणि मोक्ष हे दोन्ही मार्ग त्या भक्तांच्या रहदारीसाठी मोकळे करतो. इतकेच नव्हे तर लक्ष्मीसह मी माझे दिव्य अस्तित्व माझ्या भक्तांना बहाल करतो. ह्या माझ्या शरीरा वाचूनही जे एक निरंतर आत्मसुख आहे, ते मी माझ्या प्रेमळ भक्तांसाठी जतन करून ठेवतो. मी माझ्या प्रेमळ परमभक्तांना आनंदाने माझ्या जवळ घेतो, आपलेसे करून टाकतो. परंतु पार्था, या बोलायच्या गोष्टी नव्हेत,